नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी हे यूट्यूब चॅनल। कृष्णा नावातच देव आहे, मात्र कृत्य हैवानासारखं आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये समोर कळेलच, त्यासोबतच कृष्णा हा पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी का होतोय हे देखील या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुरुवातीला महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, विष्णू चाटे हे सापडले होते। मग सिद्धार्थ सोनावणेला देखील अटक झाली। 31 डिसेंबर रोजी 20 दिवस फरार राहिल्यानंतर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला। पाठोपाठ फरार सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांनाही पोलिसांनी पुण्यातून उचललं, पण 9वा आरोपी पोलिसांना अजूनही दमावतोय। कृष्णा आंधळे पोलिसांना अजूनही सापडलेला नाहीये। अखेर त्याला वॉन्टेड घोषित करण्यात आलंय, त्याची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आलंय। कृष्णा सापडत नाहीये ही काय पहिलीच वेळ नाहीये बरं का। 2023 पासून तो पोलिसांना गुंगारा देत आहे। जेमतेम 27 वर्षाचा हा पोरगा 1.5 वर्षापासून सापडत नाही, हीच तपास यंत्रणेसाठी शर्मेची बाब आहे असं लोक म्हणतात। पण हाती न लागण्यासाठी कृष्णा नेमकं असं करतो तरी काय, त्याचा इतिहास काय आहे, चला तर जाणून घेऊया। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे आणि वाल्मिक कराड यांना देखील अटक झाली आहे। या सर्वांवर मोक्का लावण्यात आला। सगळ्यांची रवानगी टप्प्याटप्प्यानं न्यायालयीन कोठडीत झाली आहे। मुख्य आरोपीपैकी आता बाहेर आहे तो केवळ कृष्णा आंधळे। मूळचा बीडच्या केज तालुक्यातील मैंदवाडी गावचा रहिवासी असलेला कृष्णा आंधळेची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे। अवघ्या 22व्या वर्षीच त्याचं गुन्हेगारी क्षेत्रात पदार्पण झालं होतं। 2020 मध्ये त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला। 2023 मध्ये धारूर पोलीस ठाण्यात त्याच्यावर कलम 307 म्हणजेच हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला। तेव्हापासूनच तो फरार होता म्हणा, किंवा पोलिसांनी पकडण्याची तसदी घेतली नाही असं म्हणा। कृष्णावर अंबाजोगाई आणि केज अशा पोलीस ठाण्यातही मारामारी, खंडणी, दमदाटी असे विविध गुन्हे दाखल आहेत। सुदर्शन घुले यांच्यासोबत त्याचा जवळचा संबंध आहे आणि या जोडीनं अनेक गुन्हे एकत्र केले आहेत अशी देखील माहिती आहे। स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा आणि संतोष देशमुख यांची हत्या करणारा हाच कृष्णा आंधळे आता पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे। एसआयटी आणि सीआयडीची पथकं आणि 150 पेक्षा जास्त पोलीस तपास करत आहेत, पण तरी कृष्णा आंधळे अद्याप सापडत नाहीये। नेमका तो गेला कुठे असा प्रश्न कायम आहे। मिळालेल्या माहितीनुसार हत्येनंतर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तिघे एकत्रच पळून गेले होते। सुरुवातीला भिवंडीत गेले, पण तिथे मदत न मिळाल्याने त्यांनी गुजरात गाठलं। तिथे गिरनारच्या ते मंदिरात राहिले। पैसे संपल्यावर कृष्णाला पैसे आणण्यासाठी खाली पाठवलं, तेव्हा कृष्णा तिथून गेला, तो परत आलाच नाही। खालच्या खालीच कृष्णा पसार झाला। एकत्र राहिलो तर खर्च वाढतो, सापडण्याची रिस्क जास्त असते, या गोष्टी त्याला उमगल्या आणि त्यानं साथीदारांची साथ सोडली। तिथून कृष्णा कुठे गेला याबाबत तपास यंत्रणा अद्यापही बुचकाळ्यात आहे। नुकतीच नाशिकमध्ये कृष्णा दिसल्याची अफवा पसरली होती। उपनगर पोलिसांनी मग सगळी मंदिरं छान मारली, सीसीटीव्ही तपासले, हॉटेल पालती घातली, पण कृष्णा आंधळे काही सापडला नाही। तो प्रयागराजमध्ये महाकुंभमध्ये गेल्याचे देखील बोललं जात आहे। मागच्या 1.5 वर्षापासून फरार असल्यानं लपून राहण्याचा कृष्णाकडे पूर्वानुभव आहे। माध्यमांमधील बातम्यांनुसार तो घरच्यांशी संपर्क करतच नाही। भूक लागली तरी चहा आणि बिस्किटवर दिवस ढकलू शकतो, त्यामुळे पैसे पुरवून वापरले जातात। फरार असताना सुदर्शन घुलेला दाढी आणि मिशी कापण्याचा सल्ला देखील कृष्णानेच दिला होता, त्यामुळे कृष्णा पोलिसांच्या हाती लागणं अवघड बनत चाललंय। आता कृष्णा आंधळेला बीड पोलिसांनी वॉन्टेड म्हणून घोषित केलंय। त्याचा ठाव ठिकाणा कोणास माहिती असेल किंवा फोटोमधील आरोपी दिसून आल्यास तात्काळ बीड पोलिसांना संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवलं जाणार असून त्याला योग्य ते बक्षीसही दिलं जाणार आहे। त्यामुळे आता कृष्णा पोलिसांच्या हाती कधी लागतो, की आणखी तो किती दिवस पोलिसांना दमावतो आणि गुंगारा देतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यासोबतच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण पुढे काय वळण घेतं, आरोपींना काय शिक्षा मिळते हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि मराठी मंडळीवर जर तुम्ही नवीन असाल, अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।